फक्त बिबट्या इथं आला पाहिजे। 4 तास यांचा मुख्यमंत्री बनतो ना तर यांना 6 तास घ्या, इथं बिबट्या आणा। यांच्याकडे ड्रोन आहे, यांच्याकडे शूट आउट, यांच्याकडे शूटर अधिकाऱ्यांनी फक्त शब्द दिले 2 तासात येतो आणि ते आले पण आपल्या पोरांना बॅटरी घेऊन 17 एकर मका हिंडायला फोन केले लोक काय वेळेत का लगेच इथं जमा व्हायला। कामगाराची मुलगी आहे, पोरगी मोठी करायला आणली होती इकडे, पोरीला सोडायला नव्हती आली इकडे। 3 वर्षाच्या मुलीचं डायरेक्ट इथून फाडून टाकलं ते बिबट्यानी। काय जीव म्हणत होता। कोपरगाव तालुक्यात या टाकळी नाक्यावर यसगाव परिसर या ठिकाणी ऊस कामगाराची मुलगी जिचं वय 3 ते 4 वर्षाची। कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी आता शहरात सुद्धा या बिबट्यांनी धिंगाणा घातलाय, धुडगूस घातलाय। मग वन विभागाचे अधिकारी, ती आमची माता माऊली आहे, ती अधिकारी आहेत, पण आपण अधिकारी आहात, आपण जबाबदारी घेतली पाहिजे। नालायकपणा आपण बंद केला पाहिजे। आपल्याकडे पिंजरे नाहीत का, आपल्याकडे इतर शस्त्र नाहीत का बिबट्या पकडण्यासाठी? जे या ठिकाणचे सगळे जे तरुण वर्ग आहेत या लोकांना ज्या बॅटरीचं चार्जिंग नाही अशा मोबाईलच्या बॅटऱ्या घेऊन यांना त्या मक्यामध्ये घातलं। 16-17 एकरचा तो मका आहे, त्या परिसरामध्ये या मुलांना, हे मुलं गेलेत, त्यांच्याकडे कुठलं शस्त्र नाही, काहीच नाही, अशा पद्धतीचा जीव धोक्यात टाकला असे वन विभागाचे अधिकारी आहेत, नालायक आहेत आपण। आज या ठिकाणी हा नगर मनमाड हायवे टाकळी नाका परिसर, हा यसगाव, या ठिकाणी यसगाव परिसर या ठिकाणी अक्षरशः आता रस्ता रोको केलाय। 2 तासापासून रस्ता रोको आहेत। मग का करायचं नाही? आता या ठिकाणचे तरुण सांगतात हे आरामखोर शासन, हे आरामखोर प्रशासन, महाराष्ट्र सरकार 4 तासासाठी पाठ तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतात, हे तुम्हाला सगळ्या घडामोडी करता येतात, अधिकारी पाहिले येत नाही। पण या ठिकाणी एक 3 वर्षाच्या लहान मुलीचे 2 तुकडे त्या बिबट्याने केले। निष्पाप बाळती, त्या ऊसतोड कामगारांनी काय स्वप्न पाहिले असतील त्या मुलीबद्दल, त्या मुलीने सुद्धा काय स्वप्न पाहिले असतील तिच्या आयुष्याबद्दल। आज तिच्या अशा प्रकारे वन विभागाच्या या अधिकाऱ्यांनीच खऱ्या अर्थानं त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्या निष्पाप मुलीचा आज यांनीच खून केलाय। मी त्यांना म्हणतोय हरामखोर आहेत, नालायक आहेत वन विभागाचे अधिकारी। दिवसा दारू पितात, रात्री दारूच्या हॉटेलला राहतात। आज आमच्या माता माऊली ते बिबटे उचलून येत आहेत, अक्षरशः 2 तुकडे करून तिचा जीव घेतलाय। आता लवकर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने रास्ता रोको झालाय। या महाराष्ट्र शासनाने अचानक आचारसंहिता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लावली, तिथं कार्यक्षमता तुम्ही दाखवतात। मग आता 2 तासापासून या ठिकाणी रास्ता रोको चालू आहे, वन विभागाचे अधिकारी काय या ठिकाणी आले नाही आणि का त्या बिबट्याला पकडलं नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता हे सगळे माणसं हे सगळे तुम्हाला सांगतील काय काय घडलं। आम्ही त्या वाघाचं खून करतो। नाही भाऊ, तू नको खून करू, त्याला बोलव, त्याला इथं मार, तू नको करू। 4 तासात यांचा 4 तास मुख्यमंत्री बनतो ना, 6 तास लागू द्यायचे, मग बिबट्याला इथं आणा, मग सगळं इथं आंदोलन सगळं समाप्त होईल। तू नको मारू। अहो साहेब, ते इथं येऊन गेले की बोलले 2 तासामध्ये आम्ही काहीतरी करतो, काहीच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही। जर आपण वन विभागाचे अधिकारी या ठिकाणून गेले आणि 2 तासात आम्ही करतो, काहीच केलं नाही, अजून काही केलं नाही, काहीच नाही केलं, काहीच केलं नाही। काय तुमच्यामध्ये काय केलं पाहिजे? आता फक्त बिबट्या इथं आला पाहिजे। 4 तास यांचा मुख्यमंत्री बनतो ना तर यांना 6 तास घ्या, इथं बिबट्या आणा। यांच्याकडे ड्रोन आहे, यांच्याकडे शूट आउट, यांच्याकडे शूटरचे सगळे माणसं आहे, मग यांचं पोलीस प्रशासन यांना सामील आहे, त्याच्यामुळे हे सगळे पोलीस प्रशासन यांना दाबायचं काम करतंय। पोलीस प्रशासन सुद्धा एखाद्या जर एखादा भुरटा चोर असेल, छोट्या मोठ्या चोऱ्या करत असेल, त्याचं गचांड पकडून त्याला आणतील, लगेच तिथं कार्यक्षमता दाखवतील, पण इथं अशा ठिकाणी का दाखवत नाही? अशा ठिकाणी फक्त ज्या नागरिकांनी आता रास्ता रोको केलाय त्या बालिकेच्या जीवासाठी, त्या कुटुंबासाठी, त्या मुलीचा जीव गेला तिच्यासाठी रास्ता रोको केलाय, फक्त पोलीस प्रशासन हिंबामध्ये पाहत आहे, तो बिबट्या पकडल्याच गेला पाहिजे। हे लोकांची सगळी संतप्त भावना आहेत। का कोपरगाव शहराची तालुक्याची वाईट परिस्थिती आहे, रस्त्यावर चालायला ते खड्ड्यांमुळे चालता येत नाही, धुळीमुळे चालता येत नाही। आता हे वन्य प्राणी शहरामध्ये घुसले, माणसं कमी, प्राणी जास्त झाले, बघ यांच्यावर हल्ला झाला। आईवर झालता माझा हल्ला, आईला आहे ना त्याशी गावताला गेलो भाऊ आम्ही, तर मी थोडा 7-8 फूटच लांब हल्लो, तर म्हातारीला वडली त्यांनी, वडल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये म्हातारीचं मुंडकं आणि माझ्या हातामध्ये पाय, म्हातारीला वडली, तर वडल्यानंतर तो तरी माझ्यावर अटॅक करतो, हातात इवळे भरतो माझ्या उगत। हा 2 तारखेला
2 तारखेला सगळ्यांनी आपल्या या तालुक्यातील जे नागरिक आहेत सगळ्यांनी बघितलं आपल्या आईचा जीव या तरुणांनी वाचवला. आणि वन विभागाला सुद्धा सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही ना एक पिंजरा नाही असे 2-3 पिंजरे लावा म्हणलं तिथं. त्यांनी जर तिथं जर 3-4 पिंजरे लावते तर आज ही घटना होत नाही. त्यांनी लक्ष दिलं नाही, फक्त दवाखान्यात आले, आश्वासनं दिले आम्ही असं करू तसं करू, त्यांनी काहीच केलेलं नाही दादा. तर एक पिंजरा ठेवला तुटेल फुटेल तो काहीच उपयोगाचा नाही. आणि विवेक भाईच्या वस्तीला खिटून हे झालेलं आहे. हे हरामखोर वन विभागाचे अधिकारी, मग हरामखोर अधिकाऱ्यांनो तुम्हाला पिंजरा सुद्धा लावता येत नाही. आम्ही लोकवर्गणी करून तुम्हाला पिंजरा देऊ का? त्या दिवशी जर पिंजरे लावतात हे आज होत नाही. जर तुम्ही दारूच्या पार्ट्या हजारो रुपयाच्या पार्ट्या करतात, मटणं तोडतात, तुमच्याकडे लाखोनी पैसे आहेत, मग तुम्ही पिंजरा का लावत नाही? ही हरामखोरीपणा करतायत तुम्ही. आता जनता फक्त आज रास्ता रोको करते, पण जर वन विभागाचा अधिकारी जर इथं आला, जर सापडला ना, त्याचे त्या बिबट्याने जसं त्या मुलीला केलं ना, तसे आता माणसं तुमचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. पिंजरा त्यांचा आणला तरी म्हणतात शेळ्या बकऱ्या तुमची घाला त्याच्यात. वन विभागाचे अधिकारी पिंजरा त्यांचा जरी लावला तर त्याच्यामध्ये म्हणते वर्गाने करा तुमचे शेळ्या बकऱ्या त्याच्यामध्ये घाला. आता वन अधिकारी आले ते काय बोलले माहितीये का, टॉर्च घेऊन आले आम्हाला म्हणे तुम्ही मध्ये घुसा. 17 एकर मका आहे, 17 एकर मकामधून आम्ही ती मुलगीला बाहेर काढला. आता आम्ही स्वतः होतो ते रोडवर उभे होते, ते एक सुद्धा आले नाही. तरी त्यांच्या आईला धरलं त्यावेळेस म्हणे पिंजरा लावला का, पिंजरा नाही आले. नाही आले कुणीच नाही. लाज वाटते काय वन विभागाच्या अधिकाऱ्यांना? ज्या तरुणांच्या हातामध्ये काही नसताना त्या एका बिबट्याला हे म्हणतात का जा मोबाईलच्या बॅटरीवर त्याचा शोध घ्या 17 एकरच्या मकामध्ये. अरे लाज वाटली पाहिजे. कसं करतात, हरामखोरपणा करतात. मी या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार सगळ्यांना आव्हान करतो, जे अधिकारी असतील, जे निर्लज्ज असतील आणि जे कार्यक्षमपणा दाखवला त्यांनी, त्या बालिकेचा जीव गेला, खऱ्या अर्थानं तिचा त्या निष्पाप त्या मुलीचा खऱ्या अर्थानं सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर झाला पाहिजे. जे हरामखोर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखलच झाला पाहिजे. अक्षर सांगितलं ते रक्त पाहून अक्षरशः तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला, तिच्या इच्छा करून पडली. निषेध करण्याच्या पलीकडे हा विषय. खरं जर बघायला गेलं तर मुलीचा जीव गेलाय. रस्ता रोको झाल्याशिवाय हे प्रशासन जागं व्हायचं नाही. काय यांच्याकडे भक्कमाशे पिंजरे नाहीत, यांच्याकडे इंजेक्शन पाहिजेत. त्या हिशोबानेच हे बिबट्या असतील किंवा कोणताही प्राणी जो त्रासदायक असेल त्याला मारल्याच गेलं पाहिजे किंवा त्याला आटोक्यात आणण्यासाठी पिंजरा लावला पाहिजे. पिंजरा लावल्या जात नाही. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. लोकांना आचारसंहितेशी काही घेणं नाहीये, पण अशा पद्धतीने जर तुमच्या अकार्यक्षमतेमुळे जर अशा प्रकारे जर घात होऊन आमच्या लहान लेकी बाळी उचलल्या जात असेल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो जर तुमच्यात जर 3 वर्षाच्या लेकीला नेलं असतं तर आज तुमची भावना काय असते, तुमची प्रतिक्रिया काय असते? आज ह्या लोकांच्या त्या संतप्त भावना आहे ते तुमच्या घरात सुद्धा एका मुलीने जन्म घेतला असेल किंवा वन विभागाचे अधिकारी तुम्ही सुद्धा महिला अधिकारी आहात, हे चुकीचं आहे. आता लोक निषेधाच्या पलीकडे गेलेत. हा रास्ता रोको नाही, कदाचित या रास्ता रोकोचा परिणाम वेगळा सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रशासनाने लवकर पिंजरे लावून तो पहिले बिबटा पकडावा, तरच हा रास्ता रोको थांबेल असं जनतेच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्या दिवशी मी वन विभागाच्या ऑफिसला गेलो ना, त्या दिवशी मी गेलो, माझ्या घरी बिबट्या आला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं का प्रूफ आहे का? आता हा निष्पाप जो जीव गेलेला आहे, नाही आता जो निष्पाप जीव गेलेला आहे आमच्या कॅमेऱ्यामध्ये सगळे प्रूफ आहे ना, किती प्रूफ पाहिजे आणि हे हरामखोर जे आहे ना, हे भाडा खाऊ हे अधिकारी यांना आहे ना, यांना त्या बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये घालतो. बिबट्या यांच्या सोडला पाहिजे. अहो या वन मंत्र्याला या कळत नाही का त्या हरामखोराला? तो मंत्री काय झोपा काढितो का हरामखोर? त्यांच्या दालनात जाऊन मारला पाहिजे. अरे मी उद्या सगळे तुमच्या दालनात मीन भरत भाऊ येतो तुमच्या दालनामध्ये, काय होईल ते पाहतो आम्ही. कोपरगावकरांनो, ही सगळी संतप्त प्रतिक्रिया आपल्या कोपरगावच्या नागरिकांची. सगळ्यात महत्वाचं, आपण या शासनाला टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी करतो. आता बघा त्या मुलीचे आईबाप चाललेत बघा, येऊ दे. ज्या मुलीचा आता निष्पाप बळी गेला, ज्या बिबट्याने जीव घेतला, आज तिचे आई वडील रडतायत. अक्षरशः वाईट परिस्थिती आहे. आता त्या मुलीची बॉडी ज्या दवाखान्यात नेली पोस्टमॉर्टम साठी, त्या ठिकाणी तिचे आई वडील चालले. या संतप्त प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. कोपरगावकरांनो, त्यांना म्हणा ही जी पोरगी गेली ना म्हणा, आता ही तुम्ही जर मारला तर मनुष्यावर गुन्हा दाखल करते. मग आता ही मुलगी समजत नाही का आरामखोरांना? या वन अधिकाऱ्यांना झोपडल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही जे होईन ते होईन, कायदा हातात घेऊ. आता लय झालं यांचं. का कायदा हातात घ्यायचा नाही? का कायदा हातात घ्यायचा नाही? का कायदा हातात घ्यायचा नाही? जर त्या मुलीचा जीव गेलाय, ते नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. आता नाही सोडणार. नागरिकांनो विचार करा, मग निर्णय घ्या. कारण ती मुलगी तुमच्या आमच्या घरातलीच आहे, लक्षात ठेवा. त्या वन विभाग अधिकाऱ्यांचा सगळ्यांचाच
जाहीर निषेध करण्याच्या पलीकडे गेलेत। आता रस्ता रोको थांबणार नाही जोपर्यंत प्रशासन वन विभागाचे अधिकारी त्या बिबट्याला अटक करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।